परिषदेसाठी आज मतदान झालेलं आहे. तर मागच्या महिन्याभरापासून जी मेहनत आपण घेत होतो त्या मेहनतीचं यशामध्ये रूपांतर असं वाटतं का? कारण दिवसभर आपण सगळ्या मतदान केंद्रावर निश्चितपणानं ह्या सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जे मतदान झालेलं आहे की विक्रमी मतदान झालेलं आहे. 616 मतदार त्या ठिकाणी होते. एक मयत आहेत, एक परदेशात आहेत. जवळपास उपस्थित असलेल्या पैकीचे पैकी 614 मतदान झालेलं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की 500 क्रॉस आम्ही करतोय. त्यामुळे चांगल्या मताधिक्य घेऊन आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतायत की फक्त 16 मतांनी आम्ही सुरुवात केली होती आणि आता 16 मतांनीच आमचा विजय होईल. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? आज जर आपण जिल्ह्यामधली परिस्थिती पाहिली तर माझे असलेले सगळ्यांबरोबरचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे. आज महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, आदरणीय शिंदे साहेबांची सेना, अजितदादांची राष्ट्रवादी, RPI, त्याचबरोबर महाविकास आघाडीतले पण आमदार मंडळी, काही काँग्रेसची सुद्धा मंडळी, काही सगळ्याच जे पक्ष आहेत ते सर्वांनीच या ठिकाणी मला सहकार्य केलं. आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अशा परिस्थितीत जर काही पार्लमेंटमधले जर सदस्य बोलत असतील तर किती अभ्यास आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आणि असा जो कॉन्फिडन्स आहे त्यांचा, आज राज्याचं राजकारण केलेली माणसं, आज एक माणूस त्यांच्याबरोबर फिरायला नाही या जिल्ह्यातला. ही दुर्दैवी अवस्था का झाली की अशा पद्धतीचा एक चुकीचा कॉन्फिडन्स त्यांनी कायमस्वरूपी मनामध्ये ठेवला. कोण कुठं जातं, हे माझा ते माझा, ह्याच्यामधूनच आज जिल्ह्यामध्ये त्यांची दयनीय अवस्था झाली. काही मतदारांनी जे आहेत ते गॉगल घातले कारण त्यांचा मतदारांवर विश्वास नव्हता. व्हिडिओ रेकॉर्ड होणारे गॉगल घालून त्यांनी मतदान केलं असा आरोप त्यांनी केलेला आहे. नाही, तसा काही विषय नाही. असं मला तर काही जाणवलेलं नाही किंवा काही नाही. चुकीचं आहे. नाही, त्याने चोर बाजारात आणलेला असेल गॉगल त्यांनी कुठं. अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे असं म्हणतायत आणि दावा करतायत की आमचा उमेदवार किती पडतील त्यांना मतं, असं तुम्हाला वाटतं? मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो. 500हून अधिक मतं घेऊन मी या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून येतो. त्यांच्या वाट्याला 3 अंकी आकडा सुद्धा पार करणार आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. असं वाटत नाही का की अगदी इझी असलेली निवडणूक अगदी नाही, मुद्दा असा आहे की तुम्हाला मी जबाबदारीने बोलतो की मी वर्गात 4थी पासून मॉनिटर आहे. आणि कुठलीही निवडणूक लढवत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेबांच्या सुनेत्राताईच्या मार्गदर्शनाखाली आणि जयाभाऊच्या सहकार्याने, सगळ्या माझ्या मित्रांच्या सहकार्यातून ही निवडणूक लढवत असताना कुठलीही निवडणूक मी गांभीर्याने घेतो. कधीही एकाही अशी शेवटचं मतदान जोपर्यंत आपण पाहिलं असेल, उत्तर तहसीलमध्ये 2 मताचं ते त्यांना थोडं दिसत नव्हतं कमी, ते शेवटचं मतदान होईपर्यंत मी तिथं थांबलो. म्हणजे आम्ही एक हाडाचे कार्यकर्ते आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची एक क्षमता आमच्यामध्ये असते. त्यामुळं आम्ही प्रत्येक निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं शेवटच्या टोकापर्यंत जाण्याची आमची मानसिकता तयारी आहे. 22 तारखेला अकलूजला विजय सभा 22 तारखेला विजयी होईल. त्यानंतर मला मुंबईला जावं लागेल आणि आल्यानंतर नक्की अकलूजला मी सभा त्या ठिकाणी घेणार. अकलूजच्या सुद्धा मंडळीनं मला मतदान केलेलं आहे. माळशिरस तालुक्यातले सुद्धा 97 पैकी 60 मतदान त्या ठिकाणी मला झाल्याची पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा आभार मानणार. आणि अकलूजच्या माळशिरसच्या जनतेला नेमकं ही कशा मानसिकतेतली माणसं आहेत, आता मी कधी बोललेलो नव्हतो, परंतु मला ते सांगणं अत्यंत गरजेचं वाटतंय. कारण निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर ही निवडणूक विधान परिषदेची होती. त्यांनी DCC बँक किंवा व्यक्तिगत काय मुद्द्यावरती कुठले व्हिडिओ व्हायरल करणे किंवा काय असे जे प्रकार केलेले आहेत, आता असं जर त्यांना काही वाटत असेल तर मग मला त्या ठिकाणी सगळं विश्लेषण त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि आपल्या उपस्थितीमध्ये सगळंच करू आपण. माळशिरसचा उल्लेख करताय पण बाकीच्या 4 मतदारसंघाचा नाही, सगळ्या जिल्ह्याने सांगितलं ना. आता ही 500 पार जी होतोय ती अख्ख्या पूर्ण जिल्ह्याने, विशेष करून त्या ठिकाणी ज्यांनी ही निवडणूक म्हणजे बिनविरोध होत होती. आता शेवटी लोकशाही निवडणूक हे झाली, आनंदाची बाब आहे, तो बाब नाही. परंतु मुझे गिनो ही जी मानसिकता त्यांची आहे ना, त्याच्यामुळे मी तिथला उल्लेख करतो. आणि मला त्या ठिकाणी दर 15 दिवसाला, महिन्यातला तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आता मी जिल्ह्यातला आमदार आहे. त्यामुळं मला त्या ठिकाणी जावंच लागणार आहे विशेष त्या ठिकाणी. आणि तिथली जी गुंडगिरी आहे किंवा दहशत आहे किंवा कुठल्याही पतसंस्था असेल, DCC बँकेचा मुद्दा आहे, कशा पद्धतीने लुटली गेली, 600 कोटी रुपयाचं कसं कर्ज घेतलं, सुमित्रा पतसंस्थेच्या माध्यमातून काय केलं, इतर पतसंस्थेच्या माध्यमातून काय केलं, या सगळ्याच गोष्टी आता आम्हाला तपासावं लागणार. त्या जनतेची एक आशा आहे. मी जात होतो प्रचाराला, मी 4 वेळेस गेलो. सगळ्या त्या मतदारांबरोबर जनतेची भावना होती की भाऊ तुम्ही या भागामध्ये लक्ष द्या.
आणि तुम्ही लक्ष दिल्यानंतर नक्कीच आमचे बुडलेले पैसे वसूल होतील. तुम्ही काळजी करू नका. ज्यांनी ज्यांनी पैसे बुडवले ते वसूल करण्याचं काम राजेंद्र राऊत सारख्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा कोणाचे पैसे बुडवले असतील बोर्डात लावतो, त्यांनी मला भेटावं, मी कसे वसूल करून द्यायचे ते करून देतो. बार्शीच्या राजकारणामध्ये राऊत विरुद्ध सोपल अशीच एकूण चित्र आतापर्यंत दिसून आलं. मात्र आजच्या आपल्या बोलण्यातून असं जाणवतंय की सोपल गटाच्याही नगरसेवकांनी आपल्याला मदत केली. बार्शीकर एकवटले का राजा भाऊंना आमदार करण्यासाठी? बार्शीकर नाही, काम पाहून त्या सुद्धा नगरसेवकांनी 21 पैकी 16 नगरसेवकांना मला मतदान केलेलं आहे, पूर्ण माझी खात्री. आणि भूमकर सुद्धा आहेत, त्यांनी 15 पैकी 15 जणांनी मतदान केलं, त्यांनी तर पाठिंबा दिला. हे काम बोलतंय साहेब. शेवटी मी एक कामाचा माणूस आहे, रात्रंदिवस काम करणारा किंवा सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा एक मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्यांनी व्यक्तिगत घ्यायला काही संबंध नाही. निवडणुका होणारच आहेत. माझा व्यक्तिगत कुणाला दोष नाही किंवा द्वेष करत नाही किंवा कुणाबद्दल मी टार्गेट करत नाही. परंतु असं जर कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला इंडिव्हिज्युअल, तर मग मी मला माझ्या सभावरती येणं क्रमप्राप्त आहे. भाऊ खरं उत्तम जानकरांनी यांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये मदत केली, उघडपणे ते तुमच्या पाठीशी राहिले. माझे आमदार राम सातपुते मात्र त्यांच्यावरती टीका करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचे कार्यकर्ते त्यांना स्वीकारणार नाही. तुम्ही म्हणता की जिल्ह्याचे आमदार तुम्ही होणार आहेत, तुमच्याकडे एक जबाबदारी असणार आहे समन्वय घडवण्याची. समन्वय येत्या काळामध्ये घडवणार आहात? नक्कीच मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो की ज्यांनी ही निवडणुकीचं जे गर्व आहे ज्यांना सुद्धा त्यांच्या सुद्धा ज्यांना आता गर्व आहे की असं तसं ना, मी आऊन मी ताऊन होता जिल्हा तुमच्या बरोबर, तुम्ही राज्याचं पण राजकारण केलं, परंतु आज जी दैनावस्था त्यांची झाली त्यांच्या बरोबर सुद्धा मी समन्वयाच्या भूमिकेतनं राहतो. त्यांच्या गेल्या महिन्यापर्यंत माझा संवाद त्यांच्याबरोबर सुद्धा चालू होता. परंतु अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आमच्यासारख्यावर टीका टिप्पणी, कारण आपण पाहता की मी जिल्ह्यामध्ये कधी कोणावरती टीका टिप्पणी करत नाही, काही नाही. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परवानगीनंच मला त्यांनी पूर्ण सूचना दिल्या आहेत की राजाभाऊ, हे राजकारण आहे, राजकारणामध्ये आपल्याला कोणाचीही गरज कधी पडते. त्यामुळे मी मित्रत्वाचे संबंध निर्माण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो. जिल्ह्यामध्ये मी कुठं भाषण करत नाही, परंतु कुठल्याही तालुक्यामध्ये गेल्यानंतर तिथे 4-5 जे नेते असतात सगळ्यांना भेटतो, नमस्कार करतो, अत्यंत मित्रत्वाचे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून या ठिकाणी आज ही फळ मला चांगल्या पद्धतीचं मिळालेलं दिसून येतं. समन्वय घडवून आणणार आहे जानकर आणि राम सातपुतेंमध्ये समन्वय घडवून आणणार आहे. नक्की ते पण मित्र आहेत, हे पण मित्र आहेत. कुठेही कोणाचे वाद होणार नाहीत ह्याकरता मी नक्की काळजी सगळ्याची घे. म्हणजे सोपलांसोबत पण समन्वय येत्या काळामध्ये दिसून येईल. नाही, त्यांचं माझं काय बांधाला बांध नाही. शेवटी आमची एक विचाराची लढाई. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या घटना घडत होत्या त्याला विरोध म्हणून नाही तर असं काय त्यांचं माझं त्यांनी माझा बाण टोकारला मी त्यांचा, तसा मुद्दा नाही. परंतु जी काही त्या ठिकाणची मानसिकता असायची राजकारणामध्ये त्याच्यामुळे काय घटना घडल्या असतील. आणि आता जर आपण 1 वर्षामध्ये पाहिलो, तुम्ही पाहिलेल्या सगळ्या निवडणुका, मी त्यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाही किंवा त्याच्यावरती टीका पण केलेली नाही. शेगावच्या राजकारणामध्ये नगरसेवक कसे वाटले तुम्हाला? म्हणजे नगरसेवकाची भूमिका ही सभ्य आहे? अजिबात नाही. सगळ्यांनी अत्यंत एक चांगल्या मोठ्या मनाने मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांचा ऋणी आहे. सगळ्या जिल्ह्याची अत्यंत प्रामाणिकपणाने सेवा करण्याचा मी प्रयत्न. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सोपल आणि राऊत हे मैत्रीचं पर्व सुरू होईल. मैत्रीचा मुद्दा नाही, त्यांची दिशा वेगळी आहे, माझी दिशा वेगळी आहे. आणि आज जरी आमचं राजकारण काही असलं तर भविष्य काळामध्ये पिढ्या ना पिढ्या अशाच पद्धतीचं राजकारण राहणार आहे. त्यांची ना आमची लढत ही कायमस्वरूपी पुढच्या 10 पिढ्या तरी असेल. मोहिते पाटलांनी एक स्टेटस ठेवलं होतं, हर हर महादेव. आणि त्याचं म्हणणं शिवाजी महाराजांनी तो शब्द वापरला होता, तो शब्द आम्ही काल स्टेटसला ठेवलेला आहे. त्यामुळे 22 तारखेला चित्र असा त्यांचा दावा आहे. मुळात हर हर महादेव म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? इतिहासामध्ये जर मी गेलो तर माझे पिलाजी राऊत छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये सरदार होते. राऊतांनी पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा फार मोठे योगदान दिलेलं आहे. मी तसा मूळ कोकणातला आहे, सावंतवाडीचा. आणि आम्हाला निजामशाहीच्या आदिलशाहीच्या बॉर्डरवर एक सैनिक म्हणून आमच्यावरती राजांनी जबाबदारी टाकलेली होती. आणि या इतिहासाची पानं जर चालली तर कुणाचा इतिहास कसा आहे माझ्या तोंडून निघलं तर फार झोमणार आहे. त्यांना त्यांनी इतिहासाच्या वाटे जाऊन हर हर महादेव ही खऱ्या छत्रपतींच्या मावळ्याला शोभता येते.